नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. फुरसुंगीत शिंदेंची गर्जना, 3 तारखेला विजयाचा गुलाल उधळणार. मध्य रेल्वेच्या कल्याण लोणावळा स्थानकांचे अद्ययावतीकरण आणि विस्तार करणार. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोंडी सुटणार, उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिले आदेश. आणि सिंहगडावर आपला मावळाची मेगा स्वच्छता मोहीम. आता पाहूया सविस्तर वृत्त. फुरसुंगीतील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत वातावरण तापवले. ते म्हणाले, येथील उत्साह पाहून 3 तारखेला विजयाचा गुलाल उधळणार हे निश्चित आहे. शिंदेंनी सांगितलंय की विजय बापू शिवतारे यांच्या आग्रहामुळे फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निर्माण झाली आहे. महापालिकेच्या हद्दीत असल्याने नागरिकांवर असलेला 12 पट कर हटवून तो 60 रुपयांवरून फक्त 5 रुपयांवर आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण लोणावळा स्थानकांचे अद्ययावतीकरण आणि विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत दोन्ही स्थानकांवर विशेष थांबा घेण्यात येणार आहे. विशेष थांबा 6 डिसेंबरपर्यंत असला तरी प्रवाशांना 4 दिवस विलंबाने प्रवास करावा लागणार आहे. 30 नोव्हेंबरपासून वेळापत्रकानुसार गाड्या धावतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हिंजवडी आयटी पार्क येथे जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सूस नांदे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलण्यात आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष या भागात जाऊन रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. सिंहगड किल्ल्यावर आपला गड आपली जबाबदारी या उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून राज्यभरातून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी या मोहिमेत जोशपूर्ण सहभाग नोंदवला. खासदार लंके यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेत सहभाग घेतलाय. किल्ल्यावर सौर दिवे, कचराकुंड्या, बाकडे, दिशादर्शक फलक बसवण्यात आले. नगर, सातारा, सांगली, पुणे येथून आलेल्या शिवभक्तांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली. नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच असून रविवारी रात्री पुन्हा एक गंभीर अपघाताची नोंद झाली आहे. पुण्याहून बेंगलोरच्या दिशेने वेगाने जात असलेल्या 4 चाकी कारने अचानक नियंत्रण गमावत डिवायडरला जोरदार धडक दिली आहे. या अपघातामुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली. नवले पूल परिसरात गेल्या काही दिवसात अपघातांची मालिका सुरू असून हा 3रा अपघात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वाहतूक विभागानेही या मार्गावरील वेग मर्यादा पाळण्याचे आणि विशेष दक्षता घेण्याचं आवाहन केलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देण्यासाठी संबंधित शाळेच्या शालार्थ प्रणालीवर पदे नमूद नसल्यास संच मान्यतेनुसार पदे निर्माण करून शालार्थ आयडी देण्यात यावे. तर अध्यापक विद्यालयांना युडायस क्रमांक नसल्याने पवित्र प्रणालीमार्फत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना प्रचलित कार्यपद्धतीनुसार विभागीय अध्यक्षांनी ऑफलाईन पद्धतीने शालार्थ आयडी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्याच्या दौंडमध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 20,000 रुपये किमतीच्या 4 गायींची दौंड पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी आसिफ कुरेशी आणि शाहरुख कुरेशी राहणार दौंड या दोघांच्या विरोधात दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंध कॉलनी परिसरात बिबट्याच्या हालचाली दिसल्यानंतर पुणे वन विभाग आणि रेस्क्यू टीम सतत घटनास्थळी उपस्थित राहून शोध मोहीम राबवत आहेत। थर्मल ड्रोनसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परिसराची काटेकोर तपासणी केली जाते। आज पहाटे 4 नंतर बिबट्याचे कोणतेही विश्वसनीय पुरावे मिळाले नसले तरी वन विभाग सर्व शक्यता काळजीपूर्वक तपासते। नागरिकांनी सतर्क राहावं, परंतु घाबरून जाण्याची गरज नसून अफवा पसरवू नये तसेच चुकीची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये असं आवाहन करण्यात आलंय। कोंढवा खुर्द परिसरात हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। कोणार्क मॉल जवळ आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली होती। कई सालों से टिपू सुल्तान के जब प्रोग्राम नहीं हो रहे थे क्योंकि एक माहौल था डर का, पर हम वो डर का माहौल कोंढवा में ख़त्म करना चाह रहे हैं। इसलिए हमने आज बिंदास होकर ये प्रोग्राम किया है और हमने ये भी किया है कि हम लोग हर साल ये प्रोग्राम बड़े पैरों में शोरूम करेंगे। कोंढवे के नज़र से एक नवा सवेरा देख रहे हैं एसडीपीआई, जिस तरीके से आप रुके हुए हैं लोगों के पीछे बैकिंग कर रहे हैं इस चीज़ के लिए, उस बारे में क्या कहना चाहेंगे? देखिए, आज जो कोंढवा का हाल है, एक बेसिक इंफ्रास्ट्रक्चर कोंढवा में नहीं है। आप जो आसपास के एरिया देखिए, कोथरूड जाइए, आप इधर वानवाड़ी जाइए, वहाँ का इंफ्रास्ट्रक्चर देखिए और यहाँ देखिए, और जबकि सबसे ज़्यादा पॉपुलेशन कोंढवा में है। और मैं MSW इसलिए किया मास्टर ऑफ सोशल वर्क, कि मुझे जानना था कि सोशल वर्क किस तरह होता है और क्या क्या बुनियादी लोगों के रहते हैं। एक बेसिक बुनियादी आज यहाँ के कोंढवा वासियों की पूरी नहीं हुई तो बाकी तो बड़ी बड़ी बात छोड़ दीजिए। मैं सबसे पहले यही है कि बेसिक इंफ्रास्ट्रक्चर यहाँ पे मैं देने की कोशिश करूँगा और हम लोग जो बोलेंगे वो करके दिखाएंगे। अगर से हम लोग एक एफिडेविट भी निकालने वाले और अगर हम लोग ने नहीं किए तो आप कभी भी हमारा डिज़ाइन ले सकते हैं, मैं एक एफिडेविट भी निकालूंगा। फुरसुंगीतील आदर्श नगर वैष्णव सिटी परिसरात मध्यरात्री कोयता टोळीने घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड केली आहे। कोयताबाई जिंदाबादच्या आरोळ्यांसह झालेल्या या दहशतीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली। घटनेतील आरोपींपैकी कदीर इक्बाल शेख याला ताब्यात घेतलं असून इतर आरोपींची ओळख पटली आहे। त्याचा शोध जोरात सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली आहे। पोलिसांनी आश्वासन दिले की उर्वरित आरोपी लवकरच गजाआड केले जातील। हे बघा, सामान्य व्यक्तीची कामाला जाणारा व्यक्ती आहे, कष्ट करून खाणारा, अशा व्यक्तींच्या गाड्या फोडून ह्या लोकांना काय भेटलं? चाचा कशी पाय फोडली गाडी तुमची? काय माहिती आता कशी फोडली, रात्री 1:30 वाजायच्या टायमाला। तुमची कोणाची दुश्मनी वगैरे काय इथं? आमचं काही नाही तसं कुणाचं। बर, करून खाणारे माणसं आम्ही रोज कामाला जातो, मजुरी। ते टेम्पो रिक्षा हे सगळे इथं उभं केलेले फोडलेत ना? सगळे फोडले। आणि या बातमीचा वेळ झाली पुणे हायलाइटमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड काय।